रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते 1 वाजेपर्यंत शांती पर्व या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे। सदर चर्चासत्र रोटरी सेंटर ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 19 नौपाडा विष्णुनगर ठाणे येथे आयोजित केलं आहे। 23 फेब्रुवारी रोजी या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। त्याचं औचित्य साधून हे शांती पर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रोटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर्स तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शासकीय आस्थापनांमधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली। या पत्रकार परिषदेला रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता, माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चांदवरकर, रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश परांजपे, रोटरीच्या जिल्हा संचालका स्मृती गुलवाडी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, जिल्हा सचिव संतोष भिडे, क्लब सेक्रेटरी अमोल नाले इत्यादी उपस्थित होते। रोटरी क्लबचे बऱ्याच देशांबरोबर शांती पर्वचे कार्यक्रम होत असतात। भारतातील रोटेरियन तसेच पाश्चात्य देशातील समाजसेवी प्रभूती एकत्र येऊन विदेशातील 9 पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत। दरवर्षी 130 उमेदवार निवडले जातात। त्याचा सर्व शैक्षणिक खर्च रोटरीच्या माध्यमातून केला जातोय। 2002 पासून सुरू झालेल्या उपक्रमाचा 1800 उमेदवारांनी लाभ घेतला असून सुमारे 50 जण भारतातील आहेत। येत्या 15 मे पर्यंत ऑनलाईन प्रवेश घेता येणार असून इच्छुकांनी रोटरी क्लबशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। 23 फेब को रोटरी क्लब ठाणे पीस सेमिनार अरेंज कर रहे हैं हम लोग यहाँ पे। जो पीस स्कॉलर्स हम लोग बाहर भेजते हैं 130 पीस स्कॉलर्स एवरी ईयर। तो इस सेमिनार के जरिए हम उनको ये समझाएंगे कि पीस प्रोग्राम, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है। हमारा ये अपील है कि आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से आप ये कन्वे करें कि लोग यहाँ पे जो एलिजिबल लोग हैं वो ये इस सेमिनार को अटेंड करें। और ये जो एप्लीकेशन होता है उसके लिए एक रोटरी क्लब लगता है, तो रोटरी क्लब उनके एरिया में है, उनको कॉन्टैक्ट कर सकते हैं बाद में। लेकिन इस प्रोग्राम को समझने के लिए पीस क्या है, रोटरी का पीस प्रोग्राम क्या है, वो 23 फेब को मॉर्निंग 9 बजे ये रोटरी सेंटर में प्रोग्राम है। आपके माध्यम से गुजारिश है कि उनको अटेंड करें। 23 फेब्रुवारी हा रोटरीमध्ये इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग किंवा वर्ल्ड अंडरस्टँडिंग डे म्हणून साजरा केला जातो। कारण या दिवशी रोटरी इंटरनॅशनलची पहिली मीटिंग 1905 मध्ये झाली होती। त्यामुळे त्या अनुषंगाने हा साजरा केला जातो। हे औचित्य साधून आम्ही हा शांती पर्व म्हणजे सेमिनार ऑन पीस ठेवलेला आहे आणि ठाणे नॉर्थनी हा कार्यक्रम आयोजलेला आहे। सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत हा कार्यक्रम इथे रोटरी सेंटर TMC स्कूल नंबर 19 विष्णुनगर येथे होणार आहे। आणि त्यासाठी आम्ही रोटरीचेही काही स्कॉलर्स जे जाऊन आले या प्रोग्राममध्ये, म्हणजे पीस फेलोशिप ज्याला आम्ही म्हणतो, त्यांना आपण आमंत्रित केलं आहे। तसेच कम्युनिटीमधले म्हणजे जसे गुड गव्हर्नन्समध्ये काम केलेले लोक, आर्मीमध्ये काम केलेले लोक, जर्नलिस्ट किंवा डॉक्टर राहुल जोशी जे म्युझिक थ्रू पीस करतात, हां, तर उल्का नातू असे या स्पीकर्सना आम्ही बोलवलेलं आहे। आणि याच्यासाठी आता ॲप्लिकेशन्स खुले आहेत। फेब्रुवारी 1 तारीखपासून ते मे 15 पर्यंत या स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन्स ऑनलाईन खुले आहेत। जर कोणाला जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावे, कारण ह्या कार्यक्रमासाठी एक रोटरी क्लब लागतो। त्यामुळे जर जनरल पब्लिकमधून कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या परिसरातले रोटरी क्लब्स किंवा त्यांच्या ओळखीतले किंवा तुमच्या थ्रू रोटेरियन्सच्या थ्रू हे कॅन्डिडेट्स आमच्यापर्यंत पोचवा। कारण हा प्रोग्राम फ्री आहे, इट इज फुल्ली फंडेड बाय रोटरी फाउंडेशन। आणि मी असं सांगू इच्छिते की एका स्कॉलर मागे, म्हणजे जर मास्टर्ससाठी कोर्स असेल तर त्याच्यामागे $1,00,000 खर्च केला जातो। म्हणजे 1.5 वर्षाचा हा कोर्स असतो आणि सर्टिफिकेटसाठी साधारण $12,000 हा खर्च केला जातो। आणि त्याचा वयोगट आहे एक 25 ते 45च्या वयोगटातले लोक, महिला किंवा पुरुष अप्लाय करू शकतात।